मित्रांनो नमस्ते. PI कॉइन संदर्भात हा मेसेज काही लोकांना असा दिसत असेल, वेगळ्या प्रकारचा असू शकतो. आता ही व्यक्ती घाबरली, म्हणते की अजून माझी KYC झालेली नाही आहे. बरोबर, 1 दिवस 4 तास 9 मिनिट आणि वरती काय सेकंद आहेत तेवढे राहिलेले दिवस आणि KYC राहिलेले आहे. तर घाबरून जाण्याचं कारण नाही आहे. इथे खरा मेसेज कसा आहे की हा जो मेसेज पडलेला आहे तो जुनी लोक आहेत, त्या लोकांना माहिती आहे, त्यांना रिमाइंडर आहे तो की तुमचे एवढे एवढे दिवस झालेले आहेत ते. ओके, तर तुम्ही लवकरात लवकर KYC करून घ्या. आणि ज्यांच्याकडे जो व्यक्ती मेंबर केव्हा येऊ दे, तर त्यांचा जो मेसेज आहे नक्की की किती दिवसात KYC करायचे त्या मेसेजबाबत हे बघा, हे तुम्हाला डॅशबोर्ड दिसतंय. इथे वरती मी 3 आडव्या लाईन त्याला क्लिक करतो. जसं मी 3 आडव्या लाईनला क्लिक केल्यानंतर इथे सेकंड ऑप्शन आहे मेननेट. ते मेननेटला मी क्लिक केलं. मेननेटला जसं क्लिक केल्यानंतर हा असा डॅशबोर्ड ओपन झाला इथे. आणि इथे माझ्याकडे तुम्ही बघताय कसं आहे ते 311 माझ्याकडे कॉईन आहेत आणि हे बाजूला मायनिंग चालू आहे. बघा, हे मायनिंग म्हणजे सगळ्यांना माहिती पाहिजे की मायनिंग कसं असतं ते. तर मायनिंग चालू आहे. त्यानंतर हे फर्स्ट ऑप्शन आहे इथे मेननेट चेकली, त्याच्यावरती मी क्लिक करतो. ॲरो आहे, त्या ॲरोवरती क्लिक करतो. जसं मी ॲरोवर क्लिक केला वरती बघा डेडलाईन टू कम्प्लीट युअर KYC 243 243 डेज. ओके, म्हणजे आता हे माझं आहे स्वतःचं, म्हणजे 243 दिवसात मी KYC पूर्ण करणार आहे. काही जणांचे वेगळं पण असू शकेल, कोणाकडे 245 असतील, कोणाकडे 260 असतील, म्हणजे मागे पुढे जसे जसे झालेत त्यांचे तसे. ओके, तर प्रत्येकाने घाबरून जायचं कारण नाही आहे. हे 246 दिवस हे स्वतःचे आहेत, आपले स्वतःचे, हे माझे तसे प्रत्येकाचे आहेत, हे लक्षात घ्या. तर घाबरून जाऊ नका. ओके, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.